महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता सध्या एकच चर्चा जोरात सुरू आहे, ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतात का, या चर्चेची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागलेली आहे। आणि यामुळे राजकीय वातावरण आहे ते देखील मोठ्या प्रमाणात तापलं आहे। त्याला कारणही तसं आहे, गेल्या 2 दिवसापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपण सोबत येणार असल्याच्या घोषणा देखील त्यांनी केलेल्या होत्या। आणि याच पार्श्वभूमीवर आता संपूर्ण महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यामध्ये देखील हे वातावरण तापू लागलेलं आहे। आपण सध्या पाहू शकतो धुळे शहरातील संतोषी माता चौकामध्ये मनसेच्या वतीने या ठिकाणी राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र या अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले आहे। आणि महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी हे चित्र पुन्हा दिसले पाहिजे अशा पद्धतीचं हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलं आहे। आणि या बॅनरवर आपण पाहू शकतो मनसेचे पदाधिकारी आहेत आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा जुना फोटो देखील या ठिकाणी लावण्यात आला आहे। सोबत बाळासाहेब ठाकरे या तिघांचा एकत्रित फोटो या ठिकाणी लावण्यात आला आहे। त्यामुळे एकंदरीत आता सध्याच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू हे एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याच पार्श्वभूमीवर मनसेचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात की नेमकं त्यांना काय वाटतं। काय सांगाल, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2 दिग्गज नेते एकत्र येतील का? आणि आपण या ठिकाणी मनसेच्या वतीने बॅनर लावलाय, काय आपल्या भावना आहेत? बघा, मी सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की राजसाहेब सांगतील ते धोरण, बांधतील तेच तोरण। परंतु विषय असा, एक व्यक्तिगत कार्यकर्ता पक्षाचा म्हणून अशी व्यक्तिगत माझी अशी इच्छा आहे की दोघी ठाकरे कुटुंबातील वैचारिक वादाची भिंत पडून नव्याने प्रेमाचा बंगला उभा राहायला पाहिजे आणि ठाकरे बंधूंची युती झाली पाहिजे। आपण कधी स्वप्नाती कल्पना किंवा स्वप्नाती विचार केला नव्हता की भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गट, अजितदादा गट, राष्ट्रवादी हे दोघी मांडीला मांडी लावून एकत्र सत्तेत येतील, पण ते आलेच। तर हे का शक्य होऊ शकत नाही? हे देखील शक्य होऊ शकतं। माझी एवढीच इच्छा आहे की देवाला एवढंच साकडं आहे की दोघी ठाकरे बंधू एकत्र यावे आणि महाराष्ट्राचं प्रगतीचं इंजिन मशाल घेऊन फार वेगाने धावावं, अशीच माझी इच्छा आहे। आणि राहिला विषय, आता बरेच जण म्हणतायत की उद्धव साहेबांनी अटी ठेवलेल्या आहेत काही, तर ठीक आहे, अटी ठेवलेल्या आहेत। साहेबांनी पण मुलाखतीत सांगितलं की माझे दरवाजे उघडे आहेत, मी पण युती करायला तयार आहे, एकत्र यायला तयार आहे म्हणून। तर उद्धव साहेबही हो म्हणताय, त्यांची सकारात्मक भूमिका आहे, परंतु अटी आहेत त्यांच्या। तर मी एवढंच म्हणतो, त्यांची 100 अट, तर आमच्याकडून आमची एकच अट असेल असा विचार आहे माझा की हिंदुत्व सर्वप्रथम आणि मराठी भाषेला सर्वप्रथम त्यांनी दर्जा द्यावा, त्यांनी त्याला प्राधान्य द्यावं, अशीच एक इच्छा आहे माझी। नक्कीच आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 2 दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा रंगत असताना धुळे शहरात अशा प्रकारचे बॅनर झळकल्यामुळे आता कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे। त्यामुळे आता ठाकरे बंधू एकत्र येतात का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। NDTV मराठीसाठी नागेंद्र मोरे, धुळे।